नमस्कार शेतकरी बंधूंनो. अहो, ही तक्रार तर आता अगदी नेहमीची झाली आहे नाही का? आपण मोठ्या आशेनं एक चांगला, अगदी भारीतला पंप विकत आणतो आणि काय 2-3 महिने झाले नाहीत की त्याची बॅटरी लगेच डाऊन होते. मग कामाच्या वेळेला सगळा खोळंबा होतो आणि आपला जीव अगदी मेटाकुटीला येतो. तर मग आज आपण याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आपल्या स्प्रे पंपाची बॅटरी सारखी सारखी का खराब होते, यामागचं खरं कारण काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. आणि फक्त कारणच नाही तर त्यावर अगदी सोपे आणि ठोस उपाय काय आहेत हे सुद्धा पाहणार आहोत. म्हणजे तुमचा पुढचा खर्च आणि त्रास दोन्ही वाचेल. चला तर मग सुरू करूया. आपण सगळ्यात आधी तुमच्या तक्रारींपासून सुरुवात करू. मग बॅटरी खराब होण्यामागची कारणं शोधू. त्यानंतर तिचं आयुष्य कसं वाढवायचं ते बघू. नवीन पंप घेताना काय हुशारी दाखवायची ते शिकू. आणि शेवटी एका महत्त्वाच्या निष्कर्षावर येऊ. तर आपला पहिला मुद्दा. बघा बरं, या समस्या तुम्हाला तुमच्याच वाटतायत का? असं होतं की नाही? म्हणजे रात्री बॅटरी व्यवस्थित चार्जिंगला लावली, सकाळी कामाला सुरुवात केली आणि अर्ध्या शेतात पोचतोय तोच पंपाचा आवाज बंद. किंवा मग कंपनीकडे जाऊन गॅरंटीमध्ये नवी बॅटरी आणली, पण 2-3 महिन्यात परत तिची तीच गत. साहजिकच आपल्याला वाटतं की पंपातच काहीतरी मोठा घोळ आहे. तर मग खरा प्रश्न हाच आहे की असं वारंवार का होतंय? खरंच पंपाच्या बनावटीत काहीतरी दोष आहे की आपल्याकडून नकळतपणे वापरात काहीतरी मोठी चूक होतीये? चला ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आता आपण ह्या माहिती सत्राच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. ही बॅटरी सारखी दगा का देते? चला ह्या मागची मूळ कारणं एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ. एक गोष्ट नीट लक्षात घ्या. साधारणपणे 90% बॅटरी खराब होण्यामागे एकच मोठं कारण असतं. आणि ते म्हणजे चार्जिंग करण्याची आपली चुकीची पद्धत. हो, आपण कळत नकळत अशा काही चुका करतो ज्यामुळे बॅटरीचं आयुष्य अर्धच होऊन जातं. आता या चुका कोणत्या आहेत ते नीट समजून घ्या. पहिली चूक ओव्हरचार्जिंग, म्हणजे रात्रभर पंप चार्जिंगला लावून विसरून जाणं. असं 10-12 तासांपेक्षा जास्त चार्जिंग झालं की बॅटरी आतून फुगायला लागते. दुसरी चूक अंडर चार्जिंग, म्हणजे कामाची घाई म्हणून फक्त 1-2 तास चार्ज करणं. हे म्हणजे बॅटरीला उपाशी ठेवण्यासारखं आहे. तिसरी चूक म्हणजे पंपसोबत आलेला चार्जर सोडून घरातला कुठलाही दुसरा चार्जर वापरणं. हे बॅटरीसाठी विषासारखं आहे. आणि चौथी सगळ्यात गंभीर चूक, बॅटरी पूर्णपणे संपल्यावर म्हणजे पंप बंद पडल्यावर तिला तसंच 2-4 दिवस पडून देणं. यामुळे बॅटरीचे सेल्स कायमचे निकामी होतात. हे वाक्य अगदी लक्षात ठेवण्यासारखं आहे. खरंय, जसं आपल्याला वेळेवर जेवण मिळालं नाही की थकवा येतो, अशक्तपणा येतो, तसंच बॅटरीचं आहे. तिला वेळेवर आणि योग्य चार्जिंग मिळालं नाही तर तिची ताकद पूर्णपणे संपून जाते. आता फक्त चार्जिंगचंच नाही तर अशा अजून काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्या लक्षात येत नाहीत, पण त्या बॅटरीचं खूप मोठं नुकसान करतात. बरं का, आपण पंप ठेवतो कुठे यावरही बॅटरीचं आरोग्य अवलंबून असतं. पंप जर थेट उन्हात ठेवला किंवा फवारणी करताना औषध किंवा पाणी थेट बॅटरीवर सांडलं तर शॉर्ट सर्किट होऊन बॅटरी खराब होऊ शकते. एवढंच नाही तर कधीकधी आपण स्वस्ताईच्या नादात एखादा लोकल पंप घेतो, पण त्यात बॅटरीसुद्धा तितकीच कमी दर्जाची असते. आणि जर पंपाची मोटर जास्त ताकदीची आणि बॅटरी कमी क्षमतेची तर बिचाऱ्या बॅटरीवर लोड येऊन ती लवकर निकामी होते. चला, आता समस्या तर खूप झाल्या. आता आपण थेट उपायांबद्दल बोलूया. फक्त काही सोप्या सवयी लावल्या तर आपण आपल्या बॅटरीचं आयुष्य सहज दुप्पट करू शकतो. हे 5 नियम म्हणजे बॅटरीसाठी एक प्रकारे वरदान आहेत. यांना आपली सवय बनवून घ्या. नंबर 1, प्रत्येक वेळी फवारणी करून आलात की बॅटरीला लगेच चार्जिंगला लावा. नंबर 2, रात्रभर चार्जिंग करण्याऐवजी 6 ते 8 तासांचा टायमर लावा, तेवढं पुरेसं आहे. नंबर 3, चार्जर फक्त आणि फक्त पंपासोबत आलेला ओरिजिनलच वापरा. चौथा नियम, पंप नेहमी सावलीत कोरड्या जागेत ठेवा. आणि 5वा, अधूनमधून वायरिंग आणि स्विच तपासा. कुठे वायर कापलेली दिसली तर लगेच दुरुस्त करा. आता समजा आपल्याला नवीन पंप किंवा बॅटरी घ्यायचीच आहे, तर मग खरेदी करताना कोणती हुशारी दाखवायला हवी जेणेकरून हा त्रास परत होणार नाही? नवीन पंप घेताना या काही गोष्टी नक्की तपासा. पहिलं, कंपनी चांगली नामांकित आहे का आणि स्पष्ट गॅरंटी आहे का हे बघा. दुसरं, बॅटरीची क्षमता कमीत कमी 12 व्होल्ट आणि 8 Ah तरी असायलाच हवी. आणि तिसरं, चार्जर ऑटोकटवाला आहे का ते विचारा. हा ऑटोकट चार्जर खूप हुशार असतो. बॅटरी फुल झाली की तो आपोआप बंद होतो. आणि हो, जर बजेट थोडं जास्त असेल तर डोळे झाकून लिथियम आयन बॅटरी असलेला पंप घ्या. का ते आपण पुढच्या स्लाइडवर बघूया.
पण मग आपल्या नेहमीच्या लेड ॲसिड बॅटरीमध्ये आणि या नवीन लिथियम आयन बॅटरीमध्ये नेमका फरक तरी काय आहे? चला एका सोप्या तक्त्यामधून हे पटकन समजून घेऊ. हा तक्ता बघा, फरक अगदी तुमच्या डोळ्यांसमोर आहे. लेड ॲसिड बॅटरी वजनाला जड असते, तिचं आयुष्य कमी असतं आणि चार्ज व्हायला 6 ते 8 तास लागतात. याच्या अगदी उलट लिथियम आयन बॅटरी वजनाला एकदम हलकी, आयुष्य कित्येक पटीने जास्त आणि चार्ज व्हायला फक्त 3 ते 4 तास लागतात. म्हणजे काय, तर पाठीवरचं ओझं कमी, चार्जिंगचा वेळ वाचतो आणि कामं पटापट होतात. तर मग ह्या सगळ्या चर्चेनंतर आपण आता शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर म्हणजे निष्कर्षावर आलो आहोत. या सगळ्या माहितीचा सार फक्त एकच आहे. जर आपण योग्य काळजी घेतली तर वारंवार बॅटरी बदलण्याचा खर्च, वेळ आणि मनस्ताप या सगळ्यापासून आपली कायमची सुटका होऊ शकते. एकच बॅटरी आपल्याला वर्षानुवर्षे चांगली साथ देऊ शकते. ती काय टिकू शकते? हो, जर तुम्ही सांगितलेले नियम व्यवस्थित पाळले तर तुमची साधी लेड ॲसिड बॅटरीसुद्धा आरामात 1.5 ते 2 वर्ष टिकेल. याचाच अर्थ दर 6 महिन्यांनी बॅटरीवर होणारा तो 1000-1500 रुपयांचा खर्च थेट वाचला. आणि म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा बॅटरीचा प्रॉब्लेम येईल तेव्हा पंपाला किंवा कंपनीला दोष देण्याआधी एकदा शांतपणे विचार करा. कारण अनेकदा पंप खराब नसतो, आपला वापर चुकीचा असतो. योग्य काळजी घ्या आणि निश्चिंत रहा.